निवडून आला, आता घड्याळ तुम्ही हातात घेतलं, खासदारकीला तुम्ही कमळ होतं तुमच्यापाशी, तुम्ही आम्हाला निष्ठे भाषा शिकवू नका. आमचा नेता सक्षम आहे, आमचा नेत्याने योग्य निर्णय घेतलाय, त्यामुळे तुम्ही आम्हाला निष्ठेविषयी बोलू नका आणि पक्षाविषयी जर बोलू नका. सगळे पक्षी करून तुम्ही किती पक्षी करून आला? वाडीकुर्लीचं 12 लीड. 12 लीड. 4 फक्त बाजूला आणि 12 लीड. 12 लीड. तुम्ही म्हणताय बलाट शक्ती, कशी बलाट शक्ती? बलाट शक्ती म्हणजे नेमकं काय? आमदार म्हणजे बलाट शक्ती झाली काय? चेअरमन साहेब विठ्ठल परिवाराचा नेता आहे ते. साहेबांनी आज जवळजवळ 25 वर्ष परिवारासाठी झटून काम केलेला नेता आहे ते. त्यांनी 25 वर्ष संघर्ष केलाय. 1100-1200 विवाह सोहळा केलाय. नदीत उतरून आंदोलनं केली, कॅनलमध्ये उतरून केली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना आतापर्यंत सगळ्या हिताचा हित केलं. कोणाचा काय 1 रुपयाच्या कोणाच्या मिंद्यात नाहीत, 10 रुपयाच्या. आणि विधानसभेच्या वेळेस त्यांनी 3,500 रुपये जाहीर करून 500 रुपये दिले नाही. त्यांनी 500 रुपये दर द्यावा आणि गावगाव फिरावं. निवडून येण्यासाठी 35 रुपये केलता का मग? त्यांनी निवडून येण्यापुरता 35 रुपये दर देतो असं बोललेला का? आणि आपल्यातला उमेदवार कोणीही असू द्या, त्याची काय अडचण नाही. कोण काय बी म्हणतंय, कोण काय बी बोलतंय बोलण्याला. आतापर्यंत आमच्या साहेबांनी सांगा, तुम्ही 20 ते 25 वर्षाच्या काळात तुमच्याकडे बाईट आहेत, एक वेळा ते कुठल्या पुढाऱ्यावरती आमच्या साहेबांनी टीका केली? एक तर टीका. संयमाचं राजकारण करतील असं म्हणायचं. या संयमाचा लोकांनी फायदा घेतला. ज्याला चडीची नाडी बांधता येत नाही त्याला सुद्धा तुम्ही जाऊन विचारा. ज्याला चडीची ना, आता तुम्ही गावात फिरू शकता, ज्याला चडीची नाडी बांधता येत नाही त्याला फक्त विचारायचं, बाबा कल्याणराव काळे कशी आहेत? आमच्याकडून लीड म्हणण्यापेक्षा पूर्ण एक गटा म्हणजे एका शिक्याने समजा मतदान सामान वन वे चालणार असं म्हणायचं. वन वे चालणार. वाडीकुर्ली गाव समाधान काळेसाठी वन वे चालणार. 100% परिचारक साहेबांसंकट गेल्यामुळे 100% आमचा फायदा होणार आहे. आणि आमचं पण पहिल्यापासून वसंतदादाचं काम आहे, कल्याणराव काळे साहेबांचं काम आहे, त्यामुळे विजय हा निश्चितच असणार आहे. आमचा विश्वास आहे 100%. कुठलं दवाखान्याचं असू द्या, तुमचं कशाचं बी काम असू द्या, समाधान दादांना रातच्या तुम्ही 1 वाजता फोन करा किंवा साहेबांना फोन करा. अशा प्रकारचं काम असल्यामुळं. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण आहोत वाडीकुर्ली गावामध्ये आणि वाडीकुर्ली गावामध्ये प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांची युती झालेली आहे आणि दोन्ही कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत. चला तर मग जनतेतील उत्साह बघूया. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? उंबरगाव. उंबरगाव. काय वाटतंय आज कल्याणराव काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, काय भावना काय तुमच्या? भावना काय चांगली झाली, 1 नंबर झालं. युतीचा फायदा होईल वाटतंय का? 100% परिचारक साहेबांसंकट गेल्यामुळे 100% आमचा फायदा होणार आहे. आणि आमचं पण पहिल्यापासून वसंतदादाचं काम आहे, कल्याणराव काळे साहेबांचं काम आहे, त्यामुळे विजय हा निश्चितच असणार आहे. आमचा विश्वास आहे 100%. काय वाटतंय, काय आज समाधान दादा काळे आणि कल्याणराव काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय, काय आपल्या भावना काय? छान आहे, चांगला आहे. कुठेतरी प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्या युतीचा फायदा होईल असं वाटतंय का? 100% विजय 100% आमचा आहे, काय वाद नाही. विजयाची अपेक्षा? 100% विजय आहे. नमस्कार. कुठलं गाव? इथलंच आहे आम्ही प्रॉपर वाडीकुर्लीचा. काय वाटतंय आज समाधान दादा भाजपमध्ये प्रवेश आहे, चेअरमन साहेबांचा प्रवेश आहे, काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? 100% विजय. विजय चांगले त्यांनी ही निवडलं, पक्ष चांगला निवडला. आता भाजपकडून ज्यांना उमेदवारी वाकरी गटातून मिळालेला आहे त्या म्हणजे मोनिका समाधान काळे ह्या वाडीकुर्ली मधील आहेत. तर आपण वाडीकुर्लीकरांच्या प्रतिक्रिया ऐकू की लीड किती असणार वाडीकुर्ली गावातला उमेदवार आहे, तुमच्याकडून लीड किती असणार? आमच्याकडून लीड म्हणण्यापेक्षा पूर्ण एक गटा म्हणजे एका शिक्याने समजा मतदान सामान वन वे चालणार असं म्हणायचं. वन वे चालणार. वाडीकुर्ली गाव समाधान काळेसाठी वन वे चालणार. वाडीकुर्ली गाव हे समाधान काळेसाठी वन वे चालणार अशा वाडीकुर्लीकरांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय दादा, कुठला आहे? आवे. काय वाटतंय तुला, आज युती झाली, प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांची युती झाली आणि आज त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश आहे, तर काय तुझ्या भावना काय आहेत, काय वाटतंय तुला? योग्य आहे, निर्णय घेतला 1 नंबर आहे. योग्य निर्णय घेतला. युतीचा फायदा होईल वाटतंय का? हो 100%. ठीक आहे. हो, काय सांगाल? नमस्कार. काय नाव आपलं? रानोजी काळे. रानोजी काळे. मग वाडीकुर्लीच आहे का तुम्ही? बरं, आता मग वाडीकुर्लीचे आहेत म्हणल्यावर त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यापेक्षा समाधान दादांना लीड किती मिळेल गावात, ज्या त्यांच्या असणाऱ्या पत्नी मोनिका ताईंना लीड किती असेल वाडीकुर्लीत? 100% समाधान दादाचं काम आहे, आमच्या साहेबाचं काम आहे, तळागाळातल्या माणसापासून काम आहे. कुठलं दवाखान्याचं असू द्या, तुमचं कशाचं बी काम असू द्या, समाधान दादांना रातच्या तुम्ही 1 वाजता फोन करा.
किंवा साहेबांना फोन करा. अशा प्रकारचं काम असल्यामुळं आणि मोनिकाताई जे आहेत ते आता सध्या किंवा पहिल्यापासून तुमच्या सगळ्या संपर्कात आहे. तुमचं पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, कुठलंही काम असू द्या, त्यामध्ये सध्या मोनिकाताई सध्या जाते. आता विरोधकांकडून तर आरोप केला जातोय ते नेते त्या नेत्याच्या घरातच उमेदवारी दिली. तुमच्यामध्ये अशी कुठली नाराजी आहे का की बाबा त्यांनी कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे होती, त्यांनी न उभा राहत, असं काय आहे का? असं कुठलं नाही. आमचे चेअरमन साहेब हा. माननीय कल्याणराव साहेब प्रथमतः मारती देवळात येतात. बरं. आमच्या गावाची वसंतदादापासून परंपरा आहे. म्हणजे तळागाळातल्या लोकांना घेऊन विचारलं बाबा आपल्यातल्या कुणाची तुमची इच्छा आहे का बाबा उभा राहायची, साहेब सगळ्या एकमतानं गावातल्या लोकांनी सांगितलं बाबा आपल्या मोनिकाताईला उभा करा तुम्ही आणि आपल्यातला उमेदवार कोणीही असू द्या, त्याची काय अडचण नाही. कोण काय मी म्हणतंय, कोण काय मी बोलतोय, बोलण्याला आतापर्यंत आमच्या साहेबांनी सांगा तुम्ही 20 ते 25 वर्षाच्या काळात तुमच्याकडे बाईट आहेत, एक वेळा ते कुठल्या पुढाऱ्यावरती आमच्या साहेबांनी टीका केली? एक तर टीका. साहेब संयमाचं राजकारण करतील असं म्हणायचं त्या आहे संयमाचा लोकांनी फायदा घेतला. का? ज्याला चडीची नाडी बांधता येत नाही त्याला सुद्धा तुम्ही जाऊन विचारा. ज्याला चडीची ना आता तुम्ही गावात फिरू शकताय, ज्याला चडीची नाडी बांधता येत नाही त्याला फक्त विचारायचं बाबा कल्याणराव काळे कशी आहेत. त्याचा फायदा कुठल्याही पक्षातल्या लोकांनी, सगळ्या लोकांनी आमच्या साहेबाला लय ताप दिलाय लोकांनी. ऊसाचं बिल घ्या, आतापर्यंत साहेब आमचं कुणी जरी बोललं तर कधी बोललं नाही बाबा तू कसा का म्हणला, असा बोलला. आणि जरी संध्याकाळी काम घेऊन आला तरी सुद्धा त्याचं काम केलं साहेबांनी. तू कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा, अशी आतापर्यंत साहेबाची आमच्या भूमिका नाही. साहेबाची आमच्या भूमिका नाही, त्याचा फायदा लोकांनी घेतला. गावातून लीड किती असेल? लीड ते तुम्हाला मतदान झाल्यावर कळलं घेऊ, आता नाही कळणार. आता सांगून काय उपयोग आहे? ज्यावेळी पाण्यात आहे तुम्हाला आता सांगून त्याचा सौदा करून काय उपयोग आहे? ज्या दिवशी बघू की त्या दिवशी तुम्हाला निकाल आहे. विरोधकांकडून जो वारंवार आरोप होतोय की कल्याणराव काळे हे प्रस्थापित असून त्यांच्याच घरात उमेदवारी घेतलेली आहे, परंतु वाडी कुरुलीकरांचं मत असं आहे की कल्याणरावजी काळे साहेबांनी आम्हाला विचारून प्रत्येक निर्णय घेतलाय आणि ती उमेदवारी ही आमच्या जनतेतनं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला अजून बघूया. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय काय? वातावरण एक नंबर आहे. एक नंबर. मोनिकाताई 100% निवडून येणार. तुम्ही वाडी कुर्लीच का? बरं लीड किती असेल वाडीतनं? लीड 100% चेअरमनला एक नंबर गावात फुल लीड मिळणार. हा. तुम्ही महागाई म्हणाय सगळी जनता. 100% मागे आहे बरं पाठिंबा. आज परिचारकांची आणि कल्याणरावजी काळे साहेबांची युती झाली आणि त्या युतीचा काय फायदा होईल असं वाटतंय? युतीचा सुद्धा 100% फायदा होणार चेअरमन आणि साहेब. भाजप हा पक्ष योग्य निवडलाय का कसं? एक नंबर पक्ष निवडलेला आहे चेअरमन साहेब. ठीक आहे. काय भावना काय आहेत तुमच्या सर? भावना म्हणजे ते विठ्ठल परिवार जे आहे ते 35 रुपये दर देतो म्हणलेला, त्याने ते वरचं 500 रुपये दिलं पाहिजे. एक मिनिट विठ्ठल परिवार का विठ्ठल परिवारातील काही घटक? काही घटक हा. 35 रुपये देतो म्हणलेले, हा. जे कारखाना दिले त्यापेक्षा 5 रुपये 3 रुपयाने वाढीव देतो म्हणलेली. हा. मग आता ह्या वेळेस बबनदादाने 3025 रुपये रेट दिला आहे. बर. मग विठ्ठल परिवार का 3 रुपये वर गेला नाही आणि वरचं 500 रुपयाचं काय केलं? कावा देणार आहे ते? बरं, ज्यांनी जे 500 रुपये दिले नाहीत त्यांच्याकडून आता वारंवार आरोप होतोय की समाधान काळे असतील, कल्याणराव काळे असतील ही प्रस्थापित घराणा आणि ह्यांच्याच घरात उमेदवारी दिली, त्याच्यावर काय सांगा? त्याचा काय आपल्याला विषय नाही, पण हे 500 रुपयाचं काय करणार आहे हे मला सांगा फक्त. देणार आहेत का नाही 500 रुपये? अगोदर आश्वासन कशाला दिलं मग? बर ठीक आहे. हो नमस्कार. काय सांगा? 3,500 रुपये दर अभिजित पाटलांनी द्यावा आणि गावगाव त्यांनी फिरावं. म्हणजे अभिजित पाटलांनी 3,500 रुपयाची दर जाहीर केलाय का, त्यांनी ती 500 रुपये दर द्यावा आणि गावगाव फिरावं. म्हणजे अभिजित पाटलांना तुम्ही त्यांची जागा या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्या. दाखवणार. ठीक आहे. 3,500 रुपये दर काय कोण कुठला शेतकरी अभिजित पाटलाला मागा गेला नव्हता. त्यांनी विधानसभेच्या वेळेस त्यांनी 3,500 रुपये जाहीर करून 500 रुपये दिले नाही, त्यांनी 500 रुपये दर द्यावा आणि गावगाव फिरावं. त्याने फक्त निवडून येण्यासाठी 35 रुपये केलता का मग? त्यांनी निवडून येण्यापुरता 35 रुपये दर देतो असं बोललेला का तू? निवडून येण्यापुरता कशाला शेतकऱ्याला आश्वासन दिलं? तर ह्या आहेत. तर ते पूर्ण केलं पाहिजे ना. मग ते 500 रुपये कावा देता हे विचारा ना त्यांना. मग आता त्याचा इफेक्ट काय होईल? इफेक्ट म्हणजे त्यांना आता सगळे जनता त्यांच्या विरोधात जाणार ना. म्हणजे तुम्ही आसमान दाखवणार असं म्हणायचं आहे? हा विषयच नाही, कारण त्याने अगोदर जर जाहीर केला मग ते का देत नाहीत? जाहीर केला म्हणल्यावर द्यायला पाहिजे ना. नमस्कार बाबा. वाडी काय कोणतं गाव? गाव देवढं. देवढं म्हणजे वाकरी जिल्हा परिषद गटातलंच गाव आहे देवढं.
आज कल्याणराव काळे साहेब आणि प्रशांत परिचारक यांची युती होती, कसं वाटतंय काय? बरं वाटतंय. आणि चेअरमन साहेब भाजपमध्ये प्रवेश करतायत, काय तुमचं काय युतीचा फायदा होईल असं वाटतंय? उमेदवार तुमचा 100% निवडून येईल. समाधान आमचं येणार 100% विश्वास आहे. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव काय? देवडे. एवढे काय वाटतंय आज? काय म्हणजे एकदम मनापासून आधार झाला, आनंद झाला एकदम मनापासून. आणि विरोधकांकडून कुठेतरी प्रस्थापित घराण्यात उमेदवार आहे असा आरोप होतोय, काय विरोधकाला काय सांगाल? प्रस्थापित घराण्याचा विषयच नाही, समाधान दादाचं काम चांगलं आहे, गोरगरावरून जाणारा माणूस आहे. अजून तुम्हाला बोलायचं आहे? बोला की भाव व्यक्त व्हा, आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून व्यक्त व्हा तुम्ही. काय तुमच्या भावनाच्या सांगा, आज कळू द्या. काय नाही, आम्ही परिचारक गटाची माणसं आहे. परिचारक गटाची माणसं आहे. काय मालक आम्हाला आधी त्याप्रमाणे आम्ही काम करणार. बरं. म्हणजे प्रशांत मालक सांगतील त्या प्रमाणे तुम्ही आता काम करायला तयारीला लागलायच. आज प्रशांत परिचारक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, हे कुठेतरी एकत्र येऊन आज भाजपमध्ये कल्याणराव काळे प्रवेश करतात. कसं तुमच्या परिवारात आनंद आहे? काय वाकडी गटात आम्हाला फायदाच होईल ना. फायदा होईल, विजयाची आशा आहे म्हणा. 100%. ठीक आहे. नमस्कार. काय वाटतंय आज? काय नाही, व्यवस्थित आहे सगळं. आज काय प्रवेश आहे? काय जाहीर प्रवेश आहे आज. जाहीर प्रवेश? मग तिथेच तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? आम्ही ह्या प्रवेशाला सहमतच आहे आणि जाहीर प्रवेश झाल्यामुळे फायदा होणार आहे समाधान. दादाला फायदा होईल दादाला फायदा होणार 100%. 100%, कारण परिचारकांना एकत्र आल्यामुळे 100%. समोर देखील बलाढ्य शक्ती आहे. त्या आमदार असलेले अभिजित पाटील यांच्याकडून सुद्धा एक मोठी ताकद मैदानात आहे. त्याचं काय कसं काम बघताय? पहिल्यापासून आहे ना, काम आहे पहिल्यापासून आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे, त्यामुळे फायदा होणार. ठीक आहे. या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत प्रभात न्यूजच्या माध्यमातून ऐकणार आहे. नमस्कार. काय वाटतंय आज कल्याणराव काळे साहेब असतील आणि प्रशांत परिचारक, त्याचबरोबर समाधान दादा यांचा पक्ष प्रवेश आहे आणि वाकरी जिल्हा परिषद गटासाठी मोनिका ताईंना भाजपकडून उमेदवारी दिलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. काय युतीचा फायदा होईल वाटतंय? 100%. 100% फायदा होणार. 100% फायदा होईल. पुढं सुद्धा अभिजित पाटील असणं, आमदार असलेले अभिजित पाटील यांच्याकडून सुद्धा बलाढ्य शक्ती मैदानात उतरतायत. त्यांच्याकडे कसं बघताय? काय कोणी तुम्ही म्हणताय बलाढ्य शक्ती? कशी बलाढ्य शक्ती? बलाढ्य शक्ती म्हणजे नेमकं काय? आमदार म्हणजे बलाढ्य शक्ती झाली काय? चेअरमन साहेब विठ्ठल परिवाराचा नेता आहे, ते साहेबांनी आज जवळजवळ 25 वर्ष परिवारासाठी झटून काम केलेला नेता आहे. त्यांनी 25 वर्ष संघर्ष केलाय, 1100-1200 विवाह सोहळा केलाय, नदीत उतरून आंदोलन केली, कॅनल मध्ये उतरून केली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना आतापर्यंत सगळ्या हिताचा हित केलं. कोणाचा काय 1 रुपयाच्या कोणाच्या मिंद्यात नाहीत, 10 रुपयाच्या. ही तुम्हाला सांगतो. म्हणजे चेअरमन साहेबांच्या जनसेवेचा फायदा आता कुठेतरी होईल असं वाटतंय. 100%. ठीक आहे. हे होतं कल्याणराव काळे साहेबांच्या जनसेवेचा फायदा ही नक्कीच या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी मतदार बोलतायत. तर अजून काय मतदारांशी आपण बोलणार आहोत. या नमस्कार अण्णा, सारखा बसू द्या जरा. काय वाटतंय? काय कशाच काय वाटतं? आज प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांची युती झालेली आहे आणि त्यांचा आज भाजपमध्ये समाधान दादांचा आणि कल्याणराव काळे साहेबांचा प्रवेश आहे. तुमच्या लई चांगलं योग्य निर्णय घेतला. योग्य निर्णय घेतला, चांगलं झालं. काय वाटतंय? आज तुम्ही वाडी कुर्लीचे आहे. वाडी करून आज मोनिका ताई समाधान काळे ह्या उमेदवार जे आहेत त्या या वाडी कुर्लीमधूनच आहेत आणि मग वाडी कुर्लीनं लीड किती असेल? वाडी कुर्लीचं 12ने लीड. 12ने लीड. 12ने 4 फक्त बाजूला आणि बाजूला आणि 12ने लीड सोबत आपण बोलूया. नमस्कार. तरी हे होतं. काय सांगाल? आज प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांची युती झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये समाधान काळे आणि कल्याणराव काळे यांचा देखील आता प्रवेश होतोय. साहेबांनी योग्य निर्णय घेतलाय. बर आजपर्यंत साहेबांनी पडत्या काळात इथे राष्ट्रवादी धुरा सांभाळली. बर चेअरमन साहेबांनी, समानदादांनी, हा. आणि आज अचानक आमच्या नेत्यावर अन्याय झाला. बर त्यामुळे हा निर्णय योग्य घेतलाय. समानदादा आणि चेअरमन साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय. त्या अन्यायाचं आणि- कारण काय वाटतंय? त्यांनाच माहिती वरिष्ठ लेवलला आता. पण आता ह्या ठिकाणी आम्ही 100% भाजपचा झेंडा फडकवणार. 100%. भावनी गट असू द्या, वाकरी गट असू द्या, बोसे गट असू द्या, बरं. या ठिकाणी सगळ्यात तालुक्यात भाजपचं सत्ता येणार. बर भाजप पूर्ण येणार. येणार, विश्वास आहे. भाजप येणार. आणि रणजित भैया शिंदे असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, समानदादा अवताडे असतील, प्रणव मालक परिचारक असतील, आमचे युवक नेते समानदादा काळे,
त्यांच्या मार्फत आम्ही फुल ताकदीने उतरून पूर्ण भाजप आम्ही आणणार. म्हणजे युतीचा फायदा कुठेतरी आणि भाजपमध्ये गेलेल्याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% होणार, 100% होणार. आमच्यावर अन्याय झाला. आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काम केलं. मी एक स्वतः राष्ट्रवादी तालुका अधीश पदाधिकारी आहे. माझी निवड चेअरमन साहेब सामंतदादांनीच केली. कुठतरी निर्णय चुकीचा झालाय वरच्या लेवलला. याची वरिष्ठांकडे काय तक्रार तुम्ही करण्याचा प्रयत्न? साहेबांनाच माहिती, साहेबांना माहिती निर्णय चुकीचा झालाय. आता समोरच्या पार्टीकडून सुद्धा पुढं उमेदवार आहेत, त्यांचं काय आव्हान वगैरे कार्यकर्त्यांना वाटतंय काय? आव्हान काहीच वाटत नाही. आव्हान काय आमचा उमेदवार सक्षम आहे. बीजेपीवर आम्ही 100% विजय मिळवणार. लीड किती असेल? लीड काय आम्ही 2-3 हजार मतांनी 100% लीड घेणार. आव्हान आम्हाला काहीच वाटत नाही. या ठिकाणी काही वाडीकुर्ली गावचे सुद्धा नागरिक या ठिकाणी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? कुलदीप काळे. बरे, या ठिकाणी कल्याणराव काळे आणि प्रशांत परिचारक यांची कुठेतरी युती झालेली आहे आणि आज त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुद्धा आहे. काय वाटतंय आपल्याला? 1 नंबर झालेला आहे निर्णय तो. तुम्ही वाडीकुर्ली? आम्ही वाडीकुर्ली. मग या ठिकाणी असणारे उमेदवार मोनिका समाधान काळे या देखील वाडीकुर्लीच्या आहेत. तरी वाडीकुर्लीकरांना विचारूया नेमकं लीड किती असणार आहे? आता सगळ्यापेक्षा वाडीकुर्लीतील लीड जास्त प्रमाणात देऊ आम्ही. मग काय वाटतंय, काय विजय हा निश्चित आहे आमचा. विश्वास आहे? आहे. ठीक आहे. समोरच्या पार्टीकडून आरोप होतोय की काळे परिवाराने असतील, कल्याणराव काळे साहेब असतील किंवा समाधान दादा असतील, यांनी स्वतःच्या घरात प्रस्थापित असताना स्वतःच्या घरात उमेदवारी घेतली. काय वाटतंय तुम्हाला? ही उमेदवारी जनतेतून आलेली आहे. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. काही अडचण नाही. विश्वास आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय कार्यकर्ते आहेत? नमस्कार. काय वाटतंय, काय बोला? आज कल्याणराव काळे साहेब असतील, समाधान दादा असतील, यांचा बीजेपी मध्ये प्रवेश आहे आणि ते प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून कुठेतरी युतीचं संकेत युती होऊन प्रवेश करतायत. काय वाटतंय आपल्याला? विजय नक्की होणार. गाव कुठलं आपलं? वाडीकुर्ली गाव. दादांचं काम चांगलं आहे. दादांनी या गावामध्ये निर्मल ग्राम चालू असताना विकासाची भरपूर कामं केली होती. आणि दादांचे एक मानसिक विचार आहे की वाकरी जी जिल्हा परिषद आहे ते जिल्ह्यात एक मॉडेल म्हणून गट तयार करताना विकासाचा. अशा प्रकारे दादा 100% विजय होणार आहे. विश्वास आहे. 100% बरं, आता तुम्ही वाडीकुर्ली मधीलच आहात आणि जे बीजेपी कडून उमेदवारी मिळालेल्या मोनिका समाधान काळे ह्या देखील वाडीकुर्ली मधील आहेत. तर वाडीकुर्लीनं लीड किती असेल? वाडीकुर्लीनं एक 1200 लीड निघेल. 1200 लीड. 1200 विश्वास आहे 100%. चेअरमन साहेबांवरती केला या ठिकाणी अजून काही? त्यांनी आमच्यावर निश्चित आरोप केलाय. त्यांनी आता मागच्या वेळी मोडणीमध्ये पवार साहेबांची सभा झाली. त्यांनी पवार साहेबाला टेंबून पुढे जास्तवर परत संध्याकाळी फडणवीस साहेब पायकून धरले. त्यांनी आम्हाला निष्ठी भाषा शिकवून ये. कोण साजूक नाही, कोण सगळं तुम्ही तुतारीवर निवडून आला. आता घड्याळ तुम्ही हातात घेतलं. खासदारकीला तुम्ही कमळ होतं तुमच्यापाशी. तुम्ही आम्हाला निष्ठी भाषा शिकवू नका. आमचा नेता सक्षम आहे. आमचा नेत्याने योग्य निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्ही आम्हाला निष्ठेविषयी बोलू नका आणि पक्षाविषयी जर बोलू नका. सगळे पक्षी फिरून तुम्ही किती पक्षी फिरून आला? तुम्ही तुतारीत विधानसभा लढला. खासदारकीला रणजितसिंह निंबाळकर भाजपमध्ये काम केलं. तुम्ही आता घड्याळाकडे आले. अजून तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका. काय नाव? गोविंद नामदेव काळे. गोविंद नामदेव काळे, मी वाडीकुर्लीच. काय वाटतंय आज वसंतदादा या सुनबाई या ठिकाणी निवडणूक या रिंगणात आहेत? काय होईल? 100% येणार खात्री आहे. आणि प्रशांत परिचारकांनी कल्याणराव काळे यांची युती झाली, युतीचा फायदा होईल वाटतंय? होय. तुम्ही आता वाडीकुर्ली गावातलं आहे आणि तुम्ही सुद्धा काळेच आहेत आणि उमेदवार देखील काळे घराण्यातलाच आहे. लीड किती असेल? आता लीड गावात ना 70% होईल. 70% होईल खात्री आहे. म्हणजे या ठिकाणी अजून काही मंडळी आहेत. नमस्कार. काय नाव आपलं? उद्धव काळे. उद्धव काळे. या ठिकाणी मोनिकाताईंना भाजपमधून उमेदवारी दिलेली आहे आणि आता थोड्याच वेळात समाधान दादा देखील पक्ष प्रवेश आहे. काय सांगाल? चांगला केलं पक्ष प्रवेश. चांगला आहे. युती झाली. फायदा होईल. होय. लीड किती असेल? उमेदवार गावातला जाईल. लीड किती असेल? लीड आता बरंच गेली गावातला उमेदवार असल्यामुळे लय लीड. या ठिकाणी काय सांगाल? वसंतदादांच्या सुनबाई जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रिंगणात आहेत. काय होईल? येणार फिक्स विश्वास आहे. काय वाटतंय? बरं आहे. उमेदवार येईल निवडून? होय. कुठला? काळेचा. युतीचा फायदा होईल का? मग 100%. होय. आजपर्यंत विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार हे आमने सामने लढत होताना आज कुठे युती होती, ह्याच काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय म्हणजे काय, ही
काळ्याचं गाव एकजुटीने आहे. काळेच गाव एकजुटीनं आहे आणि उमेदवार देखील काळे घराण्यातला आहे. मग लीड किती असेल? लीड असेल की 8-9 लीड असेल. 8-9 लीड खात्री आहे? होय. ह्या उद्या सारखा लीड बसूया जरा. काय वाटतंय आज वसंतदादाच्या सुनबाई या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांची युती झालेली आहे आणि थोड्याच वेळात समाधानदादा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. काय वाटतंय आपल्याला? काहीच फरक पडणार नाही. म्हणजे युती केल्यावर उलट चांगलं आहे. बर निवडून येणार. निवडून येणार. अगदी ठीक आहे. बर हा ह्यात काही फरक पडणार नाही. वसंतदादाच्या मागे जनता भरपूर आहे. बर कुणीकडे गेलं तरी काही फरक पडत नाही. विश्वास आहे निवडून येतील नक्की. बरं तुम्ही पण आता वाडी कुर्लीचीच आहात आणि ज्या उमेदवार आहेत मोनिका समाधान काळे ह्या देखील वाडी कुर्लीच्या आहेत. तर वाडी कुर्लीतनं लीड किती असेल? 80% लीड येणार. 80% लीड असेल. 80% विश्वास आहे. विश्वास आहे. पहिलं सोडून द्या. आणि कुठंतरी यापूर्वी पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार हा कट्टर विरोधक मानला जायचा आणि आज तोच परिवार या ठिकाणी एकत्र येताना दिसतोय. काय वाटते? काय नाही कसं असतं याचं बरं का, जशी राजकारण फिरण तसं ही फिरायला लागतं या. त्याच्यामुळे ह्यांना काहीच अडचण येणार नाही. म्हणजे हे ज्या कल्याणरावजी काळे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असं म्हणायचं आहे. योग्य आहे. ह्यात काहीच फरक पडणार नाही. वाडी कुर्लीकरांच्या प्रतिक्रिया तुर्तास तरी इथंच थांबूया. प्रभात न्यूज आणि